नमस्कार मित्रांनो, आज परत एक बोरिंग डे होता आणि आज आपण प्रॉफिट नाही कमवू शकलो. एक मायनर लॉस मध्ये कव्हर केलंय. पण तरी सुद्धा बघा, दाखवूया तुम्हाला की एंट्री नेहमी प्रॉपर असते. आज तुम्हाला ऑर्डर वगैरे सगळं दाखवून देऊया. आज लॉस किती आहे ते पण दाखवूया. आज लॉस आहे ₹262. तर ठीक आहे, एक प्राऊड लॉस म्हणू शकतो मी याला. एक लक्षात घ्या, मी नेहमी एक गोष्ट बोलतो की तुमचा जो ट्रेड आहे हा 3 आउटपुट मध्ये ओके, 3 त्याचे आउटपुट ओके, म्हणजे स्मॉल लॉस इज ओके, स्मॉल प्रॉफिट इज ओके आणि बिग प्रॉफिट इज ओके, पण बिग लॉस इज नॉट ऍक्सेप्टेबल. ठीक आहे, तर मोठा लॉस नाही व्हायला पाहिजे. मोठा लॉसचा अर्थ असा म्हणतोय की तुमची 4-5 दिवसाचा प्रॉफिट, एका हप्त्याचा प्रॉफिट एका ट्रेडमध्ये, एका लॉसमध्ये नाही जायला पाहिजे. तर हे तुम्ही लॉजिक नेहमी लक्षात ठेवा, कारण बरेच लोक करतात की 4-5 दिवस कमवत होते, 4-5 दिवस कमवले तर एकच दिवस लॉस करतात. तर अशा ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम येतो पोझिशन सायझिंगचा येतो. पोझिशन सायझिंग दुसरा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही लॉस मध्ये खूप वेळ थांबलात. या दोन शिवाय दुसरा कोणता रिझन नसतं. आता बघा, याच्यामध्ये एवढा छोटा लॉस होण्याचं एक कारण असं होतं की लॉट साईज फक्त एकच लॉट होता आणि मला कन्व्हिक्शन नव्हतं आजच्या मार्केटमध्ये, कारण आजचं मार्केट खूपच वोलाटाईल होतं. इव्हन मी ग्रुपमध्ये पण सांगितलं की आज ट्रेड करू नका. तर बघा, पहिल्यांदा काय झालं निफ्टीमध्ये, निफ्टी पहिल्यांदा खाली आला, त्यापेक्षा जास्त जोरात वर गेला, परत वर गेला, परत वर जाऊन परत खाली आला, परत खाली येऊन परत मार्केट वर गेलं. तर या पॉईंटमध्ये मी इथे हा जो आहे या ठिकाणी मी पुट घ्यायचा विचार करतो, पण नंतर मी म्हणलं कन्फर्मेशन मी इथे टाकलं या पॉईंटच्या आसपास. एक दोन कॅन्डल खाली आल्यानंतर मी कन्फर्मेशन म्हणून या ठिकाणी 10.42च्या आसपास काहीतरी ट्रेड टाकलेला, आपण बघूया. हा, 10.42च्या आसपास ट्रेड टाकलेला आहे. इव्हन याचा चार्ट पण दाखवूया तुम्हाला, 24,300 फूट. आणि मी आणखी एक गोष्ट सांगतो की असे ज्यावेळेस एक्सपायरी असतात, एक लर्निंग तुमच्यासाठी ही आहे की ज्यावेळेस अशा एकदम म्हणतात वोलाटाईल एक्सपायरी आहेत, अशा वोलाटाईल एक्सपायरी मध्ये तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये काम करा. तो वाला प्रीमियम जास्त स्टेबल असतो ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस वाला. ठीक आहे, तर आजच्या ट्रेडचं तुम्हाला लॉजिक पण सांगूया की आजच्या ट्रेडमध्ये आपण एक्झिक्युशन कसं केलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की ऑप्शन चेन खूप जास्त महत्वाची. ऑप्शन चेन मध्ये 24,300 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसत होता मला. 24,300च्या मार्केट वर जाणार नाही हे कंटिन्युअसली दिसत होतं. तर 24,300च्या आसपास मार्केट जसं आलं तसं मी इथे विचार करतो की आपण सेल करावं. पण बँक निफ्टी सपोर्ट करत होता, बँक निफ्टी कंटिन्युअस बेसिसवर वाढत होता. त्यामुळे मी विचार केला की थोडं वेट करूया. इन केस समजा मार्केट या लेवलच्या वर गेला, हा माझा पॉईंट ऑफ सी आहे कंट्रोल, या पॉईंटच्या मार्केट वर गेलं तर आपण बाय करूया या पॉईंटच्या वर. ठीक आहे, हा माझा आजची रेंज होती. या पॉईंटच्या वर मी बुलिश जाणार होतो, या पॉईंटच्या खाली मी बेरिश जाणार होतो. या पॉईंटला मग नंतर मी विचार केला की चला, आपण आपल्यासाठी सर्व गोष्टी कन्फर्मेशन आहेत. पुट ऑप्शन चेन पण आपल्या फेवर मध्ये आहे. मार्केट 24,300च्या आसपास पण रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शनच्या चार्ट मध्ये पण मला सिग्नल आले होते की मार्केट या पॉईंटला सस्टेन करायला पाहिजे, वाढायला पाहिजे. त्या बेसिसवर आपण एंट्री केली. 10 वाजून 42 मिनिटाला इथे एंट्री आहे. ठीक आहे, आणि ऍक्च्युली आजचा प्रॉफिटच झाला असता. आज प्रॉफिटमध्ये गेलो पण होतो, पण माझी लाईव्ह बॅच होती आज, लाईव्ह प्रॅक्टिकल चालू होतं स्टुडंटचं, त्यामुळे स्टुडंटला मला अटेंड करणं गरजेचं होतं. त्यामुळे हा ट्रेड काढला, अदरवाईज मी ट्रेड पण नसता काढला. ठीक आहे, तर मी विचार केला की माझं एक्सपेक्टेशन हे होतं की मार्केट ज्यावेळेस इथून चालायला स्टार्ट करेल 207 210 पर्यंत जाणं एक्सपेक्टेड होतं या वेव्ह मध्ये, पण मार्केट करायला लागलं टाइमपास. आणि जवळपास 11च्या आसपासची माझी लाईव्ह ट्रेडिंगची बॅच होती. त्यामुळे नंतर मी हा जो ट्रेड आहे एक्झिट केला कॉस्ट टू कॉस्टच्या आसपास, म्हणजे इथे एक्झिट केले कुठेतरी. मार्केट बघा नंतर माझ्या फेवरमध्येच गेलेलं आहे. असं नाही की माझं टार्गेट आलं नाही, टार्गेट तर आलं माझं, पण इथपर्यंत थांबणं मला ऍक्सेप्टेबल होतं, कारण मी ट्रेडिंगमध्ये एवढा वेळ कधी थांबतच नाही. माझं एक फिक्स फॉर्म्युला आहे की 10-15 मिनिटांमध्ये 50 पॉईंट घ्यायचे, रॅलीज पकडायचे आणि बंद करून टाकायचं. मार्केट पुढे कुठे जाईल त्याच्याशी मला काही देणं घेणं नसतं. छोटे दररोज कमवायचं, लॉस केला तर छोटा करायचा, प्रॉफिट केला तर मोठा कमवायचा. आणि एवढा दिवसभर मी बसू शकत नाही माझ्या प्रॉब्लेम्समुळे. तर बघा, याच्यामध्ये एंट्री एकदम प्रॉपर होती आजची इथे 10.42ला. ऍक्च्युली मी एंट्री जशी इथे हॅमर बनली, हॅमर पासून एंट्री करायला ट्राय करतो 172, पण एवढं कन्व्हिक्शन येत नव्हतं आजच्या मार्केटमध्ये. त्यामुळे मी थोडंसं पेशन्स ठेवला मार्केटमध्ये. म्हणलं की चला मार्केट कोणत्या फेवरमध्ये जाते बघूया. नंतर या पॉईंटला एंट्री टाकली 10.42च्या आसपास. ठीक आहे, तर ओव्हरऑल गुड ट्रेड म्हणू शकतो आपण की ठीक आहे, स्मॉल लॉस आहे. एंट्री प्रॉपर होती, एक्झिट प्रॉपर नाही करू शकलो. एवढं मी थांबू शकत नव्हतो, त्यामुळे मी एक्झिट केलं. जनरली आणखी एक गोष्ट याच्यामध्ये येत होती की सर, स्टॉप लॉस लावून तुम्ही निघून जायला पाहिजे होतं. तर स्टॉप लॉस मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस ऑप्शन ट्रेडिंग आहे, लक्षात घ्या. स्टॉप लॉस तुम्ही कितीही मोठा लावा, मार्केट त्यामध्ये एक्सपर्ट आहे तुमचा स्टॉप लॉस उडवण्यासाठी. ठीक आहे, बऱ्याच वेळेस अशा ठिकाणी काय होतं की स्टॉप लॉस हिट करून येतं. आता जसं की या केसेसमध्ये मार्केट इथे खाली आलं पण परत वर आलं, तर मला हे एक गोष्ट क्लिअर होऊन जाते की मार्केट इथे सस्टेन करणार आहे की नाही करणार आहे. त्याच्यामुळे मी जनरली एक्झिट नाही करत कधी. म्हणजे स्टॉप लॉस जरी आला, स्टॉप लॉसच्या ठिकाणी 5 मिनिटं क्लोजिंग व्हायला पाहिजे किंवा माझ्या फेवरनुसार माझ्या कंडिशन्स बनायला पाहिजे तरच मी एक्झिट करतो. अदरवाईज मी एक्झिट नाही करत स्टॉप लॉसच्या केसमध्ये, किंवा टार्गेटमध्ये पण मी लवकर एक्झिट करत नाही कधी कधी. तर हा जो पॉईंट होता, या पॉईंटला क्लिअर हे होतं की सपोर्ट फॉर्मेशन होतं
कॅन्डलस्टिक्स पॅटर्न होता, हॅमर होता. एक कंडिशन नुसार 4-5 कॅन्डल मला आपल्याला फेवरमध्ये पाहिजे होत्या, त्या फेवरमध्ये कॅन्डल बनल्या, त्याच्यानुसार आपण इथे एंट्री केली होती. थोडी लेट झाली पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 207 नेक्स्ट टार्गेट होतं. 207 एकदम मला असं वाटतं की किती वाजता आले? 207 2:30 वाजता. तुम्ही एवढा वेळ काय बसू शकत नाही, 3-4 तास. त्यामुळे ठीक आहे, वेल बेटर ट्रेड आहे. 200-300 रुपये लॉस आहे. मी नेहमी म्हणतो की मला लॉसचा पण तेवढाच अभिमान आहे जेवढा प्रॉफिटचा आहे. त्यामुळे व्हेरी प्राऊड लॉस म्हणेल मी, की चांगला लॉस आहे हा 250 रुपये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की उद्या मार्केट मला असं वाटतं की ट्रेंडिंग करेल, आणि जो पॉइंट आहे जर आपण याला बघितलं मार्केटला, तर मार्केटने आजचा जो कालचा रेंज आहे ती ब्रेक नाही केली, तर पॉसिबिलिटी अशी आहे की मार्केट उद्या गॅप ओपन होऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये पण सेम पॉसिबिलिटी आहे. तर बघूया उद्या काय होतं. जर इनकेस समजा या येल्लो पॉईंटच्या मार्केट खाली मिळालं किंवा या ब्ल्यू पॉईंटच्या खाली गेलं तर आपण सेलिंगचा विचार करूया. अदरवाईज तर मार्केट स्टील बुलिश आहे, आणखी काही सेलिंगचा ट्रिगर नाहीये. बघूया मार्केट उद्या काय होतं. थँक्यू सो मच.